राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज सकाळच्या 25 ठळक बातम्या। आज आहे रक्षाबंधन। रक्षाबंधन दिनाच्या सर्व बहिणींना हार्दिक शुभेच्छा। पीक विम्याचे 371 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग। 73,000 शेतकरी अपात्र। छत्रपती संभाजीनगर येथील अपडेट। शेतकरी मित्रांनो, तालुक्यांची यादी आली आहे। तालुक्यांची यादी तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात। आणि तुम्ही जर एक शेतकरी असाल व चॅनलवर नवीन असाल तर आताच आपल्या चॅनलला तुम्ही नक्कीच सबस्क्राइब करा। लाभार्थी महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर मोफत मिळणार। त्यासाठी लागणारे कागदपत्रे या ठिकाणी बघू शकतात। आवश्यक कागदपत्रे: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र, राशन कार्ड, उत्पादनाचा दाखला, वयोगटाचा दाखला, मोबाईल नंबर, पासपोर्ट आकाराचा फोटो। या योजनेअंतर्गत नाशिक जिल्ह्यात एकूण 2,41,622 लाभार्थी महिलांना वर्षाला 3 गॅस सिलेंडर आता मोफत मिळणार। किसान मानधन योजनेद्वारे तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये मिळतील। कृषी मंत्रालयाने शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे केले आहे आवाहन। लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना व्रत काळात आर्थिक संकटाचा सामना करावा लागू नये यासाठी केंद्र सरकारने 2019 मध्ये PM किसान मानधन योजना सुरू केली होती। आणि या योजनेअंतर्गत दर महिन्याला छोटीशी गुंतवणूक तुम्हाला करायची। त्यानंतर 60 वर्षाच्या नंतर तुम्हाला दर महिन्याला 3,000 रुपये मासिक पेन्शन तुमच्या अकाउंटमध्ये जमा होईल। याबद्दलच्या अटी, नियम, संपूर्ण माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। खरीप हंगामाची पेरणी आटोपली तरी पीक कर्जांचे वाटप शेतकऱ्यांना मिळत आहे। तुळजापुरात 9,500 शेतकऱ्यांना 154 कोटी 92 लाख रुपये अनुदान वितरित करण्यात आली। शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात अनुदान जमा। तुमचा जिल्हा, तालुका तुम्ही आम्हाला खाली नक्कीच कमेंट करा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अशीच सुरू राहणार आहे। उद्या सरकारची ताकद वाढली, तुम्ही बळ दिलं तर 1,500चे 2,500, 2,500चे 2,000, 2,500 होतील व त्यानंतर 2,500च्या नंतर 3,000 रुपये दर महिन्यांना महिलांना दिले जातील। शेतकऱ्यांसाठी घेतला महत्त्वाचा निर्णय। मजुरी दरात वाढ झाल्याने रोह्य विहीर अनुदान रकमेत वाढ करण्यात आली। महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून वैयक्तिक लाभांमध्ये सिंचन विहिरीचे अनुदान 4 लाखांवरून 5 लाख रुपये करण्यात आले आहे। लाडकी बहीण अडकली KYCच्या फेऱ्यात, बँकेसमोर महिलांची गर्दी। भगिनींना रक्षाबंधनाची भेट राहणार आठवणीत। ज्या महिलांना 3,000 रुपये आले नाहीत त्या महिलांनी काळजी करू नये, तुमच्या खात्यात देखील आज उद्या 3,000 रुपये जमा होतील। महाराष्ट्रात म्हणजेच की आपल्या राज्यात रक्षाबंधनाच्या दिवशी बँकांना सुट्टी राहणार का? तर मित्रांनो, आपल्या राज्यात रक्षाबंधनाच्या दिवशी बँकांना सुट्टी नसते। यंदा देखील महाराष्ट्रात रक्षाबंधनाच्या दिवशी सणाच्या निमित्ताने बँकांना सुट्टी राहणार नाही। म्हणजेच की आज 19 ऑगस्ट 2024ला महाराष्ट्र राज्यातील बँका सुरळीत चालू राहणार आहेत। महिलांनो, प्रत्येकाच्या खात्यात पैसे आल्याशिवाय योजना बंद होणार नाही। ही फटाफट योजना 3 महिन्यांचे एकदम 4,500 रुपये देणार। त्यामुळे महिलांनी काळजी करू नये। देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा। आज आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनाला राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त कोणता आहे? तर राखी बांधण्याचा शुभ मुहूर्त दुपारी 1:46 पासून ते संध्याकाळी 4:19 पर्यंत असेल। लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला आहे परंतु तुम्हाला 3,000 रुपये आले नसतील तर तुम्हाला काय करायचे? त्यानंतर तुमच्या अकाउंटमध्ये 3,000 रुपये जमा होतील। त्यासाठी ही अपडेट संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा। महिलांनी या गोष्टींची तपासणी करावी। म्हणजेच की तुम्ही माझी लाडकी बहीण पोर्टल किंवा नारी शक्ती दूत ॲपवरून अर्ज केला आहे, तो मंजूर झाला आहे परंतु पैसे बँक खात्यात आले नाही तर आपले बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे की नाही हे तुम्ही तपासा। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजेच की बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यास त्वरित लिंक करा। त्यानंतर तुमच्या खात्यात जुलैपासून मिळणारे पैसे जमा होतील। त्यानंतर तुमच्या मोबाईलवर अर्जातील त्रुटीबाबत काही मेसेज आला आहे का ते तपासा। त्यानंतर त्या त्रुटीची पूर्तता करून अर्ज दुरुस्त करून पुन्हा सबमिट करावा। त्यानंतर आधार लिंक असलेल्या दुसऱ्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का हे देखील तुम्ही तपासावेत।
लाडकी बहीण योजनेत मिळालेल्या रकमेतून बँकेने दंड वसुली थांबवावी, अन्यथा ज्या बँकांनी पैसे कपात केले अशा बँकांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा सीमा सावळे यांनी दिला आहे। महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची घोषणा ऑक्टोबरमध्ये होईल आणि 26 नोव्हेंबर पूर्वी निवडणुकीची सर्व प्रक्रिया होईल असे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले। राज्य शासनाने मागील पीक हंगामात कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये आर्थिक मदतीची घोषणा केली होती। याबाबत वचनपूर्ती करीत आर्थिक मदतीची प्रक्रिया सुरू झाली आहे। कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना ई पीक नोंदणीची अट न ठेवता 7/12 वर पीक नोंदणींना ग्राह्य धरून 100% शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळवून द्यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली। याच दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7/12 वरील पीक नोंदी ग्राह्य धरून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीला मान्य करीत शासन स्तरावर निर्णय करून तशा सूचना देण्याचे आश्वासन दिले। जर 7/12 वरील नोंदणी ग्राह्य ठरविण्यात आल्या तर राज्यातील लाखो शेतकऱ्यांना याचा आर्थिक लाभ मिळेल आणि जवळपास लाखो शेतकऱ्यांना हेक्टरी 5,000 रुपये अनुदान मिळेल। आम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे नको, फक्त 7/12 कोरा करा, महिलांची अजित पवारांकडे मागणी। जुनी पेन्शन योजना संदर्भातील शासकीय पुनर्तपासणी समितीमध्ये शिवाजीराव खाडेकर यांची नियुक्ती। अमेरिकेमध्ये पुन्हा कोरोनाचा रुग्ण वाढला, देशातील आरोग्य व्यवस्था चिंतेत, 4 पटीने अधिक रुग्णात वाढ। सोने चांदींचा भाव झपाट्याने वाढला, अर्थसंकल्पानंतर पहिल्यांदाच घडत आहे असं देशाच्या अर्थसंकल्पानंतर 25 दिवसांनी सोने पुन्हा एकदा 72,300 रुपये प्रति तोळ्यावर विकले जात आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला फटका बसत आहे। चांदीच्या भावात देखील शनिवारी 1,500 रुपयांनी वाढ झाली, तर चांदी 84,500 रुपये प्रति किलोवर विकली जात आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत दिनांक 25 ऑगस्ट रोजी होणाऱ्या राज्यस्तरीय लखपती दीदी हा ऐतिहासिक महिलांचा मेळावा जळगाव विमानतळाच्या समोरच्या विस्तीर्ण अशा जागेवर होणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 4,25,000 बहिणीच्या खात्यावर पैसे जमा झाले। ज्या महिलांना पैसे मिळाले नाही त्यांना आज किंवा उद्या त्यांच्या अकाउंटमध्ये अनुदान जमा होणार, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची माहिती। वादळ वारा पाऊस पडणार, पुढील आठवड्यापासून राज्यात पुन्हा पावसाचा इशारा। हवामान विभागाचा नवीन अंदाज म्हणजेच की राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। उत्तर महाराष्ट्रासह मुंबई, ठाणे, पालघर वगळता संपूर्ण राज्यात आज जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला। याच दरम्यान या जोरदार पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ते खबरदारी बाळगावी असं आवाहन प्रशासनाच्या वतीने देण्यात आलं आहे। अनिल अंबानीचे जोरदार कमबॅक, रिलायन्स पॉवरचा शेअर तेजीत, कंपनी झाली कर्जमुक्ती। जिल्ह्यातील अल्प व अल्पभूधारक शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी केंद्र शासनाच्या वतीने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी आणि नमो शेतकरी महासन्मान निधी या 2 योजना राबविण्यात येत आहेत आणि या दोन्ही योजनांचे मिळून जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण 1,698 कोटी 70 लाख रुपये जमा झाले अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली। अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील। आणि शेतकरी मित्रांनो, पीएम किसान योजने अंतर्गत पुढील 18वा हप्ता आणि नमो शेतकऱ्याचा 2रा व 3रा हप्ता कधी येणार याबद्दलची अपडेट सर्वात पहिले आपल्या चॅनलवर येणार आहे। त्यामुळे ती अपडेट पाहण्यासाठी आता तुम्ही आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा।